नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू रेश्माला विचारतात, रेश्मा तुला काय वाटतं, कुठे गेली असेल ही महामाया? आणि हे सगळं काही बोलणं मधू ऐकत असते. तर रेश्मा म्हणू लागते, काकू खरं तर ती घर सोडून गेलीच असणार असंच मला वाटत आहे. तुम्हीच बघा ना, ना खोलीत तिचं सामान ना ती आहे ना त्या गोदा मावशी. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात की ती उद्धट मुलगी आहे नाही, तिची ही नेहमीचीच नाटकं झाली आहेत आणि गेली असेल ना तर एका दृष्टीने बरंच झालं. काही का असे ना, मला तर या गोष्टीचा आनंदच आहे. तर त्यानंतर रेश्मा म्हणू लागते, खरं आहे काकू तुमचं, परंतु ती घरात होती तेव्हा ड्रामे असायचे, परंतु राजश्री काकूंची काळजी वाटत आहे. रुक्मिणी काकू म्हणतात, खरं आहे, ती सारखी तिच्या डोळ्यासमोर लागायची, तिच्या हातचंच तिला खायला लागायचं. आता जर समोर आलीच नाही ती राजश्रीच्या, तर राजश्रीला खरंच खूप वाईट वाटणार आहे. आता तर ही मुलगी म्हणजे अवघड जागेचं दुखणं होऊन बसली आहे. तर त्यानंतर रुक्मिणी काकू रागानेच म्हणू लागतात, खरंच मला खूप मनस्ताप झाला आहे. या घरात फक्त नुसता मनस्ताप होत आहे, फक्त त्या मुलीमुळे. तर राजश्री काकूंना रेश्मा म्हणू लागते, बघूयात आपण राघव भाऊजी काय करतात. तर त्यानंतर रेश्मा ही रुक्मिणी काकूंना विचारू लागते की कुठे आहेत राघव भाऊजी. तर रुक्मिणी काकू म्हणू लागतात, गेला असेल तिला शोधायला किंवा तिची समजूत काढायला, बाकी काय करणार आहे ना तो. हे सगळं काही बोलणं मधूने ऐकलेलं असतं. मधू मनाशीच म्हणू लागते की कृष्णाचं बाहेर जाणं हा तिच्या प्लॅनचा कुठला भाग तर नसेल ना, कुठे गेली असेल ती आणि फोनही का उचलत नाही असं म्हणत मधूही तिला पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि मनाशीच म्हणू लागते, कदाचित घर सोडून तर गेली नसेल ना. रोज रोज नवीन प्रॉब्लेम, काय करावं काहीच कळत नाही. मधूला काहीच कळत नसतं आणि म्हणूनच ती शकुंतलाला फोन करते. शकुंतला पाहते तर मधूचा फोन आलेला असतो. तर शकुंतला मधूला म्हणू लागते, एवढ्या मोठ्या झालात मैना राणी, कधीतरी स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायला शिका. तर त्यानंतर मधूही शकुंतलाला विचारते, मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगायलाच फोन केला आहे, हे कसं कळालं तुम्हाला? तर शकुंतला ही मधूला म्हणू लागते की स्वतःच्या हातच्या बांगड्या बघण्यासाठी आरसा लागत नाही मैनाबाई, आणि आम्ही तुम्हाला चांगलंच ओळखतो. तुम्ही कधी काय बोलाल, कुठे बोलाल हे आम्ही इथून सांगू शकतो. आणि आता काय केलं आहे त्या कृष्णा मॅडमनी? तर त्यानंतर मधू म्हणू लागते की आमचं खरंच खूप मोठं भांडण झालं आहे आणि घडलेला सगळा प्रकार ती शकुंतलाला सांगू लागते. शकुंतलाला म्हणू लागते की आमच्या दोघांमध्ये एवढं भांडण झालं आहे की ती आता कुठे गेली आहे काहीच कळत नाही. कृष्णाने मधूला जो जाब विचारलेला असतो ते सगळं काही ती शकुंतलाला सांगू लागते आणि शकुंतलाला म्हणू लागते, आता तर तिने मला धमकीच दिली आहे की तुमची मिन्नतवारी करून मला कंटाळा आला आहे आणि आता तर आपण एक निर्णय घेतला आहे, आता आपण लंबूशी लग्न करणार. आणि हो, तुम्हाला जर आपण फ्रॉड वाटत असू तर तुम्ही मला जेलमध्ये टाकू शकता आणि एकदा का तुम्ही मला जेलमध्ये टाकलं की मग तो व्हिडिओ मी लंबूला दाखवेन, मग लंबू काय करायचं तर करेलच ना. हे सगळं काही बोलणं ती शकुंतलाला सांगते आणि शकुंतलाला म्हणू लागते, आता मी काय करू, मला काहीच सुचत नाही. कृष्णाचा स्वभाव बघता ती असं काहीतरी करेल, अशी सिच्युएशन निर्माण होईल असं वाटलंही नव्हतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे तिच्याकडे माझा तो व्हिडिओ आहे. तर शकुंतला म्हणू लागते, हां आठवलं, तुम्हीच सांगत होता त्या पोरीला धक्का लागून त्या डॉक्टरबाई दरीत कोसळल्या, तोच ना तो व्हिडिओ. तर शकुंतलाला मधू म्हणते की हो, आणि विनूच्या मैत्रिणीला मीच किडनॅप केलं होतं, हे जर तिने राघवला सांगितलं तर माझं काही खरं नाही. हे ऐकल्यानंतर शकुंतलाला धक्काच बसतो. तर शकुंतला म्हणू लागते, त्या पोलीस रत्ना पारखीला तिने तो व्हिडिओ दाखवला आहे का? तर मधू म्हणू लागते, नाही, अजून तरी नाही, असं ती काही बोलली नाही आहे, परंतु मी तिला मुलगी दत्तक मिळवून देणार होते आणि ते मला जमलं नाही आणि म्हणूनच ती माझ्यावर नाराज आहे आणि आता मला वाटत नाही ती गप्पा बसेल. तर शकुंतला ही मधूला म्हणते, ते पण खरं आहे म्हणा, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत इतक्या वेळा एवढी माती खाल्ली आहे ना, तुम्ही आत्तापर्यंत कोठडीतच असायला पाहिजे होतं, परंतु तुमचं नशीब बरं आणि म्हणूनच तुमच्या राघूला तुमचा खरा चेहरा दिसला नाही. परंतु ज्या दिवशी तुमचा खरा चेहरा त्या राघूला दिसेल ना, त्या दिवशी मात्र तुमची खैर नाही मैना राणी. हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. मधू म्हणते, जर मी पकडले गेले तर मी तुम्हालाही सोडणार नाही. शकुंतलाजी, माझ्या प्रत्येक गुन्ह्यात तुम्ही मला साथ दिली आहे हे विसरू नका शकुंतलाजी. रत्ना पारखेंना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही काय काय केलं आहे हे मला नीट माहीत आहे. एवढंच नाही तर त्याबाबत सर्व पुरावेसुद्धा आहेत आणि त्यामुळे मी जर जेलमध्ये गेलेच किंवा मला जावं लागलं तर माझ्यासोबत मी तुम्हालाही घेऊन जाणार, कारण तुम्ही माझे पार्टनर आहात आणि आपण दोघं
क्राईम पार्टनर आहोत हे विसरू नका. आणि हे सगळं काही राघवने ऐकलेलं असतं. राघव मधूला विचारतो, कोण आहे तुझा पार्टनर, आणि ते सुद्धा क्राईम पार्टनर. हे ऐकल्यानंतर मधूला तर धक्काच बसतो. मधू मागे वळून पाहतो तर तिथे राघव आलेला असतो. राघव मधूला विचारतो, मधू मी तुला काहीतरी विचारत आहे. तर मधू मात्र घाबरून गेलेली असते. तिला तर घामच फुटलेला असतो. आणि हे सगळं काही शकुंतलाने ऐकलेलं असतं. शकुंतला म्हणू लागते, आता हा मध्येच कसा का तडमडला आहे. मधू मात्र घाबरून गेलेली असते आणि राघवला म्हणू लागते, ते मी. तर राघव म्हणतो की तू कोणाशी बोलत होतीस मला आत्ताच सांग. आणि तेवढ्यातच शकुंतलाजी म्हणतात, मैना राणी उडालात का? अहो बोला ना मैना राणी, हॅलो हॅलो. तर मधू मोबाईल पाहते तर राघवचाही मोबाईलजवळ लक्ष जातो आणि त्यावर शकुंतलाबाई असं नाव लिहिलेलं असतं. हे पाहिल्यानंतर राघवला मात्र राग येतो. राघव म्हणतो, म्हणजे शकुंतलाबाई तुझी पार्टनर आहे का? हे ऐकल्यावर मधूला धक्काच बसतो. राघव विचारतो, मधू मी तुला काय विचारतो आहे, तुम्ही नक्की कोणता गुन्हा केला आहे मला आत्ताच सांग आणि खरं खरं सांग. मात्र मधूला खांब फुटलेला असतो. राघव म्हणतो, तुम्ही काय केलं आहे सांग मधू. परंतु मधू काहीच बोलत नाही. आणि हे ऐकल्यावर शकुंतलाबाईंना तर धक्काच बसतो. शकुंतलाबाई म्हणू लागतात, आता या रत्नपारखीला सगळं समजलं तर आता या मधूने काहीतरी डोकं चालवायला हवं, नाहीतर हिने माती खाल्ली तर पूर्णपणे वाटच लागेल. तर शकुंतलाबाई सुद्धा खूप घाबरून गेलेल्या असतात. त्यांना काय करावं काहीच सुचत नसतं. इकडे मधू ही राघवला नाटक करत म्हणू लागते, ते पार्टनर, त्यांना माझ्या डान्स अकॅडमीचं पार्टनर व्हायचं आहे. त्यांना पुणे मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी ब्रांच ओपन करायचे आहेत आणि म्हणूनच तर मी त्यांना म्हणाले की तुम्ही आता माझे पार्टनर आहात. तर राघव हा मधूला म्हणतो, मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे, जेव्हा मी तुला विचारलं तेव्हा तू का घाबरली होतीस? तर मधू म्हणते, मी नाही राघव, मी कुठे घाबरली होती? राघव म्हणतो, मी स्वतः बघितलं आहे. एखादा मोठा गुन्हा केल्यानंतर जसे गुन्हेगार घाबरतात तशीच तूही घाबरली होतीस. तर मधू ही राघवला म्हणू लागते, राघव अरे काही नाही, मी फोनवर बोलत होते आणि अचानकच तू समोर आलास ना म्हणून मी घाबरून गेले होते, बाकी काही नाही राघव. आणि राघव मी का तुझ्याशी खोटं बोलेन सांग ना, असं म्हणत ते राघवशी जवळीक साधत म्हणू लागते, राघव प्लीज असा संशय नको रे घेऊस, मी तुझ्याशी खोटं वगैरे नाही बोलत आहे किंवा मी कुठला गुन्हाही केला नाही आहे. तर राघव आपल्यापासून मधूला लांब करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला बाजूला करत नंतर म्हणू लागतो की कृष्णा कुठे आहे, तुला माहीत असेलच ना? तर त्यानंतर मधू म्हणते, मला कसं माहीत असेल? तर राघव म्हणतो, कारण ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना? तर मधू म्हणते, हो मला माहीत आहे की आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत, परंतु ती कुठे गेली मला काहीच माहीत नाही. मधू ही नाटक करत राघवला म्हणते, हा कॉल संपल्यानंतर मी तुझ्याचकडे येणार होते, कारण गोदा मावशी सुद्धा घरात नाही आहेत आणि आता कृष्णा सुद्धा कुठे गेली आहे काहीच माहिती नाही आहे, कुठे गेल्या असतील त्या? राघव म्हणतो, सापडतील, लवकरच खरी येतील आणि मी त्यांना शोधून घेऊन येणार. तर त्यानंतर राघव म्हणू लागतो, मी आलोच, असं म्हणत राघव ड्युटीवर जायला निघालेला असतो. मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. राघव निघत असताना मधूच्या जीवात जीव येतो आणि मधूचा जीव शांत होतो. तर राघव पुन्हा एकदा मधूला आवाज देतो आणि म्हणतो, मधू. तर मधू मागे वळून पाहते तर राघव मधूला म्हणतो, खरंच कुठलाही क्राईम करू नकोस, कारण माझ्यासाठी ड्युटी किती महत्त्वाची आहे हे तर तुला चांगलंच माहिती आहे आणि ड्युटी समोर नातं आलं तर काय होईल आणि त्याचे परिणाम काय होतात याचीही तुला जाणीव आहे, असं म्हणत राघव तिथून निघून जातो. राघवच्या बोलण्यामुळे मधू तर घाबरून गेलेली असते. तर शकुंतलाजी मधूला म्हणू लागतात, तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं आहे आजूबाजूला कोण आहे कोण नाही हे अगोदर बघा आणि नंतरच बोलत जा, परंतु नाही, तुम्हाला तर कानच नाही ना. याला काय म्हणतात माहीत आहे का? स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेणं. तर मधू म्हणू लागते, हो हे सगळं काही मी पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवेन, परंतु आता लेक्चर नको. तर मधू ही शकुंतलाजींना म्हणू लागते, मी आता काय म्हणते ते ऐका, माझी मनस्थिती प्लीज समजून घ्या, मी काय करू सांगा ना. तर शकुंतलाजी मधूला म्हणू लागतात, शोधा, अगोदर त्या कृष्णाला शोधा, त्या राघवच्या हाती लागायच्या अगोदर तुम्हाला मिळायला हवी, नाहीतर तुमचा बँड वाजेल. कसं आहे ना, ज्या माणसाकडे आपलं गुपित असतं त्या माणसाला गोंजाळून राहावं लागतं, नाहीतर ते गुपित काढून घ्यायचं आणि मगच त्यांची पुरेपूर वाट लावायची. तर मधू म्हणू लागते, तसंच करते, मी आत्ता जाऊन तिला शोधते, कारण सत्य जर कळायच्या अगोदरच मला तिला शोधावं लागेल आणि सत्य कळू नये यासाठी काळजीही घ्यावी लागेल आणि म्हणूनच मला आता तिला शोधावंच लागेल. तर शकुंतलाजी म्हणू लागतात, लागा आता कामाला लागा, कारण आता तुमच्याजवळ वेळ कमी आहे, लवकरात लवकर त्या कृष्णाचा शोध तुम्हाला घ्यावाच लागेल. मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. मधू म्हणू लागते की हो, मी तर तिचा शोध घेणारच आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे ती अगोदर माझ्या हातीच लागायला हवी. तर शकुंतलाजींनी मधूला कृष्णाला शोधायला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, राघवा ड्युटीवर जायला निघालेला असतो. तर राघवला कृष्णाचं बोलणं आठवतं. कृष्णाने राघवला सांगितलेलं असतं की हे लग्नाचा जो काही मॅटर आहे तो लवकरात लवकर थांबव. तर राघव कृष्णाला म्हणालेला असतो की नाही, हा थांबवणार नाही, तसं जर मी केलं तर माझ्या आईला त्रास होईल. तर
कृष्णाने राघवला धमकी दिलेली असते की जर तू तसं केलं नाहीस तर होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला तयार राहा. हे सगळं काही राघवला आठवत असतं. तर त्याच वेळी राघवला जाधव यांचा फोन आलेला असतो. तर राघव म्हणू लागतो बोला. तर जाधव यांनी सांगितलेली न्यूज खूप चांगली असते म्हणून राघव त्यांना म्हणू लागतो ग्रेट न्यूज, मी निघालोच आहे ड्युटीवर, आपण पोलीस स्टेशनला भेटू असं म्हणत राघव निघालेला असतो. तर रत्नाकर काका राघवला म्हणू लागतात राघव अरे कृष्णा कुठे गेली आहे, राजश्रीला काय सांगायचं, तुला तर माहीतच आहे राघव ही सगळी काही राजश्रीची परिस्थिती आहे ती कृष्णा आल्यामुळेच तिच्या तब्येतीमध्ये झपाट्याने बदललेली आहे, नाहीतर तर राघव म्हणू लागतो बाबा आईला आजचा दिवस काहीतरी सांगावंच लागेल आणि आईला आजचा दिवस सांभाळा, तिला तिच्या रूममधून बाहेर येऊच देऊ नका आणि जर ती बाहेर आलीच तर तिला कृष्णाच्या रूममध्ये जाऊ देऊ नका. तर राघवचे वडील म्हणू लागतात हो राघव हे सगळं आपण करूच, परंतु आत्ताच ती म्हणाली आहे की मी सिंधूसोबतच जेवणार आहे आणि सिंधूच्या हातचं जेवण हवं आहे. आता मी तिला किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुला तर माहितीच आहे ना ती ऐकून घेणार नाही. राघव म्हणतो हो मला सगळं कळतंय बाबा, परंतु मला आता ड्युटीवर जावंच लागणार आहे कारण मला महत्त्वाच्या केससाठी जावं लागतं आहे. ते झालं की मी सिंधूला नक्कीच शोधून घरी घेऊन येणार. तर बाबा म्हणू लागतात ठीक आहे मी बघतो. तर राघव ड्युटीवर जायला निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. मधूला राघवचं बोलणं आठवत असतं. राघव हा मधूला म्हणालेला असतो की कुठलाही क्राईम करू नकोस कारण माझी ड्युटी किती महत्त्वाची आहे हे तुला तर माहितीच आहे आणि ड्युटीसमोर नातं आलं तर त्याचे परिणाम काय होतात याची तर तुला जाणीव आहेच. तर त्यामुळे मधू खूप घाबरून गेलेली असते. तर त्यानंतर मधूला शकुंतलाजींचं बोलणं आठवतं की तुझ्या राघवसमोर अजूनही तुझा खरा चेहरा उघड झाला नाही आहे, जर तो खरा चेहरा उघड झाला तर मात्र तुझी काही खैर नाही. हे सगळं आठवून मधूला घाम फुटलेला असतो. तर मधू ही मागे वळून पाहते तर तिच्यासमोर राघव आलेला असतो. राघवला अचानक आलेला पाहून मधू मात्र खूप घाबरून गेलेली असते. तर मधू ही राघवकडे पाहत असते. तर राघव हा मधूकडे रागाने पाहू लागतो आणि त्यानंतर तो मधू समोर बेड्या पकड धरतो आणि म्हणू लागतो मधू आज तू माझा विश्वासघात केला आहे, तू माझा विश्वासघात करशील असं मला कधी वाटलंही नव्हतं आणि आजचा दिवस मला पाहावा लागेल असंही वाटलं नव्हतं. मधू मात्र घाबरून गेलेली असते. तर राघव हा मधूला म्हणू लागतो आजपर्यंत मी तुला बेस्ट फ्रेंड मानत होतो आणि तसंच म्हणायचो, परंतु माझा तुझ्यावर आंधळा विश्वास होता. मैत्रीच्या नावाखाली तू विश्वासघात केला आहेस. एवढंच नाही तर तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलायस. का केलंयस असं सांग ना असं म्हणत तो मधूच्या जवळ जाऊ लागतो. मधू मात्र घाबरतच मागे मागे जात असते. तर राघव म्हणू लागतो का केलंयस असं सांग, माझ्या सिंधूला तू माझ्यापासून दूर करण्याचा का प्रयत्न केलास. आणि सगळं काही मधूला आठवू लागतं कारण हे सगळं काही मधूनेच केलेलं असतं. मधूला आठवतं की राघव आणि सिंधूला आपणच वेगळं केलं आहे आणि हे सगळं आठवल्यामुळे मधू काहीच बोलत नाही. तिला घाम फुटलेला असतो आणि घरातील सर्वजण तिथे जमलेले असतात. सर्वांना ते ऐकून धक्काच बसतो. सर्वजण राघवकडे पाहू लागतात. तर मधू ही घाबरून गेलेली असते आणि ती घाबरतच राघवकडे पाहत असते. तर राघव जाब विचारत म्हणू लागतो का, बोल माझ्या सिंधूला माझ्यापासून दूर करण्याचा तू का प्रयत्न केलास. तर सिंधूला मधूनेच ढकललेलं असतं. हे सगळं काही सिंधूला आठवतं आणि सिंधू ही आतून खूप घाबरून गेलेली असते, परंतु ती राघवला दाखवत नसते. तर राघव म्हणू लागतो एवढंच नाही तर तू माझ्या सावीला सुद्धा माझ्यापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. तुला काय वाटलं हे सगळं काही मला कळणार नाही आहे का. अगं आजपर्यंत सिंधू काही बोलली नाही म्हणून तू तिला किती छळलेस हे मला चांगलंच माहिती आहे. राघव सर्वांसमोर मधूला तिच्या गुन्ह्यांची जाणीव करून देत म्हणू लागतो फक्त तुझ्यामुळे आमचं पहिलं मूल जन्माला आलं नाही. एवढंच नाही तर आमच्या दोघांची इच्छा नसताना सुद्धा तू आमच्या बाळाची आई झालीस. इतकं करून सुद्धा तुला समाधान मिळालंच नाही, तुझं समाधान झालं नाही आणि म्हणूनच तू आमच्या अंकुरला आमच्यापासून दूर घेऊन जात होतीस. तेव्हा सगळं काही मधूला आठवू लागतं. मधूने जे जे काही चुकीचं केलेलं असतं ते सर्व क्षण मधूला आठवत असतात. तिला आठवतं की तिच्यामुळेच अंकुर राघवपासून लांब गेला आहे. तर राघवला ती समजूत काढण्यासाठी म्हणू लागते राघव प्लीज माझं ऐकून घे. राघव म्हणतो एक शब्दही मला तुझा ऐकायचा नाही. आजपर्यंत तू जे काही केलंयस ते तुला सगळं माहीतच असेल ना आणि काहीच नाही केलंयस असं तुला बोलायचं आहे का. आता तर मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आहे. आजपर्यंत मी तुझं खूप काही ऐकून घेतलं परंतु इथून पुढे नाही. इथून पुढे मी तुझं काही ऐकून घेणार नाही. तुझ्यामुळेच माझी सिंधू घर सोडून जात होती, नाहीतर आज माझा अंकुर माझ्यासोबत असता. एवढंच नाही तर सावीचा जन्मसुद्धा माझ्यासमोरच झाला असता. परंतु तुझ्या प्रत्येक चुकीला मी माफी केली, परंतु आता नाही. खरं तर माझी मोठी चूक झाली की मी मैत्रीऐवजी सिंधूची साथ द्यायला हवी होती, परंतु मी प्रत्येक वेळी तुझी साथ दिली. आजही सावीला तू माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला आहेस. तुझ्यामुळे माझी सिंधू या जगात नाही. एवढंच काय तर तू माझ्या सावीला किडनॅप केलं आहेस. हे सगळं काही खरं आहे ना. तर मधू मात्र शांतच होते. ती घाबरून गेलेली असते.
तर राघव म्हणू लागतो, मधू आजपर्यंत मी काही बोललो नाही, परंतु तुझ्याजवळून ही अपेक्षा नव्हती. तू असं वागशील असं मला कधी वाटलंही नव्हतं. आता तर तुला माझी मैत्रीण म्हणायलाही मला लाज वाटत आहे. हे ऐकल्यानंतर रुक्मिणी काकूंच्या समोर मधूचं सत्य आलेलं असतं. तर मधू ही राघवला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु राघव हा मधूचं काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तर त्यानंतर मधू ही रुक्मिणी काकूंजवळ जात म्हणू लागते, काकू तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? अहो मी असं काहीही केलं नाही. तर रुक्मिणी काकू मात्र मधूचं काही ऐकून न घेता मधूच्या कानाखाली मारतात. तर मधूच्या कानाखाली रुक्मिणी काकूंनी मारल्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो आणि सर्वजण धक्क्यानेच रुक्मिणी काकूंकडे पाहू लागतात. राघवलाही या गोष्टीचा धक्का बसलेला असतो, परंतु मधूला मात्र खूप राग आलेला असतो. मधूने केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून रुक्मिणी काकूंनी मधूच्याच कानाखाली मारलेलं असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, राघव हा मधूला म्हणू लागतो की माझं सिंधूवर प्रेम होतं आणि आयुष्यभर मी फक्त सिंधूवरच प्रेम करेन. माझ्या मनात सिंधूशिवाय कोणालाही जागा नाही, तुझ्यासाठी तर अजिबातच नाही आहे. तर त्यानंतर राघव चव्हाण मॅडमना आवाज येत म्हणू लागतो, चव्हाण मॅडम हिच्या हातात आत्ताच्या आत्ता बेड्या घाला, कारण सावीला किडनॅप केलं आणि सिंधूचा खून केल्याचा हिच्यावर आरोप आहे आणि हिला तुरुंगात टाका. हे ऐकल्यानंतर मात्र मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मधूला खरंच जेल होईल का की हे स्वप्न असेल, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.